चला तर मंडळी, आज आपण मार्केटसारखा जाळीदार खमण ढोकळा बनवूयात. त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 कप बेसन पीठ घेतलं आहे. 150 ग्रॅमचा हा कप आहे. 300 ग्रॅम मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. यामध्ये थोडासा खायचा पिवळा रंग टाकायचा, 1 चमचा पिठी साखर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड टाकून यामध्ये सर्व मिक्स करून घेतलं. यामध्ये थोडंसं हिंग टाकून हे मिक्स करून घ्यायचं. आता मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे. ते थोडं-थोडं टाकून याचं पातळ बॅटर आपण तयार करून घ्यायचं. तर हे बॅटर बनवण्यासाठी मला पूर्ण 1 कप पाणी लागलं आहे. आता या बॅटरमध्ये 2 चमचे तेल टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 10 मिनिटांनी या मिश्रणामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आणि त्याच्यावर 2 चमचे पाणी टाकून हे मिश्रण चांगलं विस्करने मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवा, तुम्ही बेकिंग सोडा चांगल्या कंपनीचा वापरला तरच तुमचा ढोकळा जाळीदार होणार आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण मी एका केकच्या भांड्याला आतून तेल लावून घेतलं आहे. त्यामध्ये टाकून घ्यायचं. जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर एखादी स्टीलची प्लेट घ्या आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्या. गॅसवर एका कढईमध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये असं स्टीलचं स्टँड ठेवायचं आणि यावर केकचं भांडं ठेवून यावर झाकण ठेवायचं. 15 मिनिट हे बेक करून घ्यायचं. 15 मिनिटांनी टूथपिकच्या साहाय्याने पाहायचं हा ढोकळा शिजला आहे का ते. जर या काडीला यातलं मिश्रण चिकटलं नाही तर समजायचं हा ढोकळा शिजला आहे ते. आता हा ढोकळा एका प्लेटमध्ये असा काढून घ्यायचा. असा व्यवस्थित निघाला म्हणजे हा आपला ढोकळा व्यवस्थित आतूनही शिजला आहे. आता याचे आपण काप करून घेऊयात. सुरीला थोडंसं तेल लावून याचे असे काप करून घ्यायचे. आता ढोकळ्यावरती जे तिखट गोड पाणी असतं ते बनवूयात. त्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. थोडीशी मोहरी, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता टाकायचा, थोडंसं पाणी टाकायचं. यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आणि हे 1 मिनिट उकळवून घ्यायचं. आता हे पाणी थोडंसं थंड झालं की या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं. पाणी टाकलं की यावरती थोडंसं किसलेलं खोबरं टाकायचं म्हणजे ढोकळा खाताना खूप चविष्ट लागतो. तर अशा प्रकारे आपला हा जाळीदार ढोकळा तयार झाला आहे. याच पद्धतीने तुम्ही हा नक्की बनवून पहा. अगदी 30 मिनिटांमध्ये हा तयार होतो. नाश्त्यासाठी तेलकट वडापाव वगैरे खाण्यापेक्षा हा असा ढोकळा बनवून खाल्ला तर उत्तमच आहे. चला तर मग, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, मस्त खा आणि स्वस्त रहा.